न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तास वर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। आधी दारू पाजली अन कोयत्याने गळा चिरून केली हत्या, अनैतिक संबंधातून तरुणाची निर्घृण हत्या। गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगी पदमपूर शेत शिवारात 13 मार्च रोजी सकाळच्या सुमारास अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळलेला होता। या प्रकरणी आमगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। श्रवण सोनवणे वय 25 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। मृतक नरेश चौधरी व आरोपी श्रवण सोनवणे हे दोघेही एकाच गावातील रहिवासी असून रात्रीच्या सुमारास दोघेही आमगावला गेले। तिथून दोघांनीही दारू घेऊन पदमपूर शेतशिवारामध्ये जेवण करण्याचा बेत आखला। दोघांनी मद्यप्राशन केले। त्यानंतर आरोपी श्रवण याने नरेश बेसावध असताना मागून त्याच्या गळ्यावर धारदार कोयत्याने वार केले। यातच नरेश याचा मृत्यू झाला। काल सकाळी नरेशचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी श्रवण सोनवणे याला अटक केली आहे। अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनेचा पुढील तपास आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे व पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलीस स्टेशन आमगाव येथे आज सकाळी माहिती प्राप्त झाली। आमगाव हद्दीत येणाऱ्या पदमपूर येथे एका व्यक्तीचा खून झाला आहे। अशा माहितीवरून पोलीस स्टेशन आमगाव स्टाफ मी तिथे प्रत्यक्ष घटनास्थळावर हजर गेलो। तेथे सावंगी येथे राहणारे नरेश लालचंद चौधरी वय वर्ष 35 यांचा खून झाल्याचे दिसून आले। सदर प्रकरणात पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 175/25 कलम 103(1) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेचे PI लबडे साहेब आणि LCB स्टाफ घटनास्थळी हजर आला। त्यांनी अवघ्या काही तासातच सदर गुन्हा उघड करून हा गुन्हा श्रवण हरिश्चंद्र सोनावणे राहणार सावंगी याने केल्याचे निष्पन्न केले। यामागचा हेतू काय होता? हा खून अनैतिक संबंधातून झालेला आहे। आरोपीसोबत अजून कोणाला अटक करण्यात आली? सद्यस्थितीमध्ये तपासामध्ये श्रवण हरिश्चंद्र सोनावणे या एकाच व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। पुढील Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievement. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील सेंट्रल बँकेला भीषण आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। आग इतकी भीषण होती की यात बँकेतील पैशासह सर्व साहित्य जळून खाक। बँक सुरू असताना आग लागल्याने सर्व कर्मचारी घाबरून बँक बाहेर पडले। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। चांदूर रेल्वे येथील अग्निशामक दल आगीवर नियंत्रण मिळवते आहे। मात्र आग विझत नसल्याने धामणगाव आणि तिवसा येथून देखील अग्निशामक बंब बोलावण्यात आले। बँकेला अचानक आग लागली दिसल्याने नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली। घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी देखील या ठिकाणी बंदोबस्त वाढवला। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297
62 श्री बंटी आढाव संचालक 89 561 99 139. बीडच्या गांजा तस्कराला कल्याणमध्ये अटक. कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात गांजाची तस्करी करणाऱ्या एका गांजा तस्कराला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. शकील शेख या गांजा तस्कराचे नाव आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील राहणारा आहे. बीडमधून 12 किलो गांजा घेऊन कल्याणला आला असता कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी चौकाजवळ त्याला गांजासह पोलिसांनी अटक केली आहे. हा गांजा शकील कोणाला देणार होता? शकील हा बीडचा असल्याने त्याच्या विरोधात आणखीन काही गुन्हे दाखल आहेत का, याचाही तपास पोलीस करीत आहेत. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 2,48,000 रुपये इतकी आहे. गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. काय काल धुळी आणि धुलीवंदनच्या अनुषंगाने आमचा कल्याणमध्ये सगळीकडे एकदम स्ट्रॉंग बंदोबस्त लावला होता. आमचे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील अधिकारी आणि अंमलदारांना एक गुप्त बातमीदारामध्ये बातमी मिळाली की एक इसम गांजा घेऊन ह्या परिसरात येण्याची शक्यता आहे. त्या बातमीचा आशय घेऊन त्यांनी त्या बातमीची खात्री केली. एक इसम त्यांना संशयितरित्या गोविंदवाडीच्या परिसरात ब्रिजवर आढळून आला. त्यांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याची अंगझडती घेतली तर त्याच्याकडे त्यांना गांजा सदृश्य आर्टिकल सगळे मिळून आलेले आहे. ती रीतसर पंचनामा करून ताब्यात घेतला आणि गुन्हा दाखल केलेला आहे. त्या आरोपीचं नाव आहे शकील युनूस शेख, वय 25 वर्ष आहे. त्याच्याविरुद्ध असे काही गुन्हे दाखल आहेत? त्याबाबत आता तपास करीत आहोत, कारण तो इथला स्थानिक नाही आहे, बाहेरचा आहे तो. कुठून आणला? ती तपासाचा भाग आहे. आता त्याचा आता आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. मान्य न्यायालयात त्याचा रिमांड घेण्यात येईल आणि त्या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येईल. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. बंजारा समाजातील माता भगिनींसोबत पारंपरिक पद्धतीने आमदार संजय गायकवाड यांनी साजरी केली होळी. होळी हा बंजारा समाज बांधवांच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा सण. तसेच मुक्त आणि प्रसन्न वातावरणात होळी साजरी करण्यात येते. मानवी संस्कृतीची मूल्ये जपणारी ही होळी म्हणूनच बंजारा समाज बांधवांच्या जीवनात महत्त्वाची आहे. आज होळी सणाच्या निमित्ताने आमदार संजय गायकवाड यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे बुलढाणा मतदारसंघातील डोंगर, खंडाळा तसेच इतर गावातील बंजारा समाजातील माता भगिनींच्या वतीने आयोजित उत्सवात सहभागी होऊन बंजारा बांधवांना होळी सणाच्या शुभेच्छा आमदार संजय गायकवाड यांनी दिल्या आहेत. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक 89 561 99 139. शिंदेंना काँग्रेस पक्षात जायचं होतं, या राऊतांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंच्या प्रतिक्रिया. ते दिल्लीमधल्या बड्या नेत्यांना भेटत होते
आणि आता पुन्हा ह्या ज्या चर्चा सुरू झाल्या की काँग्रेसमध्ये यायचं आहे, तर हा राजकीय संकेत स्पष्ट आहे की लोकांच्याही लक्षात आलेलं आहे की भाजप या देशाला आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, एकात्मतेच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाऊ शकत नाही आणि त्यामुळे काँग्रेसशिवाय पर्याय नाही अशा पद्धतीची लोकांमध्ये एक जनमानसिकता तयार होत असताना इतर लोकांमधल्या चलबिचली वाढलेली आहे की बीजेपी आपल्याला संपवते, काँग्रेस मात्र सोबत घेऊन चालते आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या दाराबाहेर असे अनेक लोक लाईन लावून काँग्रेसमध्ये येण्याचा प्रयत्न करताना दिसतील. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? पैठण येथील एकनाथ षष्ठी निमित्त शहरामध्ये पालख्यांचा मुक्काम. श्री नाथ षष्ठी उत्सवासाठी पालखी रवाना. श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा तालुका सिल्लोड येथील श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थान तर्फे पैठण येथील नाथ षष्ठी महोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे पालखी महोत्सव पैठणकडे निघाली. या पालखी महोत्सवाचे हे 48वे वर्ष असून दरवर्षी या दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. ही दिंडी दिनांक 10 मार्च 2025 श्री सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा इथून निघाली. दिनांक 22 मार्च 2025 पर्यंत ही दिंडी पैठण येथे असणार आहे. सिद्धेश्वर संस्थानतर्फे या दिंडीचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. दिंडी धोत्रा येथून निघाल्यानंतर गोडेगाव, लिहा, खेडी, सिल्लोड, आळंद, फुलंब्री, चौका, छत्रपती संभाजीनगर, कांचनवाडी, बिडकीन, ढोरकीन व नंतर पैठण अशा मार्गाने जाणार असून ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत सिद्धेश्वर भक्तांतर्फे करण्यात येते. तसेच दिंडीमधील भाविकांना फराळ, चहा, नाश्ता व भोजनाचीही व्यवस्था करण्यात येते. या दिंडीमध्ये पंचक्रोशीसह तालुक्यातील, जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील भाविक सिद्धेश्वर भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. नाथ षष्ठी निमित्त पैठण वाकीचे श्री शिवेश्वर देवस्थान वाकी येथून आमची दिंडी 13/3/2025 निघालेली आहे आणि आम्ही नाचनवेल, फुलंब्री, हर्सूल आणि बिडकीन मार्गे पैठणला नाथ षष्ठीसाठी जाणार आहोत. तर आमच्या जवळजवळ 25 वर्षापासून आमची वारी चालू असून ती आनंदाने आणि आम्हाला त्यामध्ये खूप आनंद मिळतो आणि आमचे वडील श्री नारायणदेव बाबा यांनी ही सुरू केलेली परंपरा आजपर्यंत आम्ही चालू ठेवलेली आहे. पालखीचं वैशिष्ट्य काय आणि पालखीचं नियोजन कसं आहे? पालखी दरवर्षी आम्ही 25 वर्षापासून पालखी चालवतो आणि आमची भावना एकनाथ महाराजांवर, त्याच्या भावनेच्या पोटी आम्ही दरवर्षी जात राहतो नाथ षष्ठीसाठी. नियोजन कसं आहे? किती दिवसाचा प्रवास आहे? 7 दिवसाचा प्रवास आहे आणि 2 दिवस आम्ही तिथे थांबतो. 3 दिवसाचा सप्ताह करतो. तिथे आम्ही हरिपाठ, काकडा, भजन, प्रवचन आणि संध्याकाळी कीर्तन, नंतर महाप्रसाद. दररोज आमचा भंडारा राहतो तिथे प्रसाद. आमची स्वतःची धर्मशाळा तिथे आहे. त्या धर्मशाळेत आम्ही मुक्काम करतो. काय नाव आपलं? शिवेश्वर धर्मशाळा. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे.
हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद. उद्या पश्चिम विदर्भात 6 जिल्ह्यांचा दौरा. राजेंद्र शिंदे यांच्यासोबत दौरा असणार आहे. लोकसभेनंतर विधानसभेचे निकाल कसे आले हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. निवडणूक आयोगासोबत नियंत्रणाचा वापर करूनही निकाल आले. पुन्हा एकदा संघटनेची बांधणी करण्यासाठी दौरा करून कार्यकर्त्यांशी चर्चा करून मनोबल वाढवण्यासाठी रणनीती आखणार आहे. महानगरपालिकेविषयी बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषदच्या निवडणुका लागण्यासाठी वाट पाहत आहे. काही नगर परिषदेच्या 4 वर्षाचा कालावधी लोटला आहे. राज्य सरकारने कोर्टात प्रभावीपणे बाजू मांडावी. कोर्टाकडे बोट दाखवू नये. प्रशासक राज्य थांबवावे. लवकरात लवकर निवडणुका व्हाव्या अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. बीडमध्ये झालेल्या शिक्षकाच्या आत्महत्येच्या प्रकरणासंबंधी ते म्हणाले की त्या प्रकरणासंदर्भात मला फारशी माहिती नाही. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ नामकरणासंदर्भात ते म्हणाले की दोन्ही गटांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढावा. नाना पटोले यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की नाना पटोले यांचे वक्तव्य होळीच्या पार्श्वभूमीवर होतं. नामकरणाचा विषय, नामकरणावर मुद्द्यावरून 2 गट आक्रमक झाले. ठीक आहे, दोन्ही जे गट आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यामध्ये मार्ग काढायला पाहिजे. नाना पटोलेंनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं की शिंदे आणि अजितदादा यांनी आमच्याकडे यावं. काल संजय राऊतांनी त्यावर बोलले की 2013मध्येच शिंदे जे होते काँग्रेसमध्ये जाणार होते. कसं पाहता या सगळ्या वक्तव्य? कसं आहे, नाना पटोले साहेबांनी जे वक्तव्य केलं त्या होळीच्या याच्यामध्ये केलं त्यांनी. आता होळीच्या याच्यामध्ये काहीतरी गंमत म्हणून त्यांनी तशा पद्धतीचं वक्तव्य केलं असू शकतं. संजय राऊत म्हणतात 2013मध्येच काँग्रेसमध्ये जाणार होते, तशा पद्धतीची चर्चा. आणि मग ग्रामीण महाराष्ट्राला तुम्ही अगदी जवळून ओळखता. अवघ्या 5 वर्षात 3.25 लाख हेक्टर शेत जमीन महाराष्ट्रात घटली आहे, असा एक रिपोर्ट आला. बरं आहे की ज्या पद्धतीनं अर्बनायझेशन वाढत आहे, मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे, त्यांच्या शेतमालाला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याला भाव नाही, संत्र्याला भाव नाही. याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शहरी जनता, ग्रामीण जनता शहरामध्ये येत आहे. आणि दिवसेदिवस जी आपली शेतीची जमीन आहे त्याचं प्रमाणसुद्धा दिवसेदिवस अर्बनायझेशनमुळे कमी होत आहे. शहरीकरणामुळे त्याचंसुद्धा प्रमाण कमी होत आहे. त्याच्यामुळे साहजिकच जी पिकाखाली जी जमीन आहे ती हळूहळू कमी होण्याचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे. कारण की अनेक शहराच्या आजूबाजूच्या ज्या जमिनी ज्या जिथे शेती केली जायची तीसुद्धा आता तिथे अर्बनायझेशनमुळे, शहरीकरणामुळे तिथेसुद्धा आता लोकवस्ती वाढल्यामुळे शेतीचं जे आहे, शेती ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात उपलब्ध तिथं हळूहळू ती शेती करणारी जमीनसुद्धा मोठ्या प्रमाणात शहरीकरणामुळे जात असल्यामुळे शेतीची जी शेतकरी जी शेती करत त्याची संख्यासुद्धा त्या निमित्तानं कमी होत आहे. त्याचा पुढील इतक्या लवकरच त्याचा परिणाम दिसणार नाही, पण पुढील काळामध्ये अशाच पद्धतीनं जर शहरीकरण जर मोठ्या प्रमाणात जर अजून याच गतीने जर वाढत गेलं तर त्याचा शेवटी अन्नधान्याच्या उत्पादनावर, फलोत्पादनाच्या उत्पादनावर, याच्या सर्वांवर त्याचा परिणाम होणार आहे. सामना के अग्रलेख में ऐसा आया है कि मोदी और शाह का एक दिन जो शासन है वो समाप्त होगा, पर जाने से पहले वो देश के टुकड़े टुकड़े कर देंगे. मैं सामना का अग्रलेख पढ़ा नहीं, पढ़ूंगा पहले. डीएमके सरकारने रुपये चिन्हामध्ये बदल केला आहे, त्याची टीका होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाची काही भूमिका आहे?
आणि सरकारने जर केलं नाही तर आम्ही कारसेवा करू असल्याचं. कालच विश्व हिंदू परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं की औरंगजेबाची जर कबर राज्य शासनाने पुढाकार घेऊन जर काढली नाही तर बाबरी मस्जिदच्या वेळेस आम्ही जशी कार सेवा केली होती आणि बाबरी मस्जिद पाडली होती त्याच पद्धतीनं आम्ही कार सेवा करून औरंगजेबांची सुद्धा कबर आम्ही त्यानिमित्तानं काढू अशा पद्धतीचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या जे आहे बजरंग दल त्या बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ते वातावरण जे सामाजिक वातावरण आहे जी लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती आहे पहिलेच लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये खराब आहे आणि अशा पद्धतीची जर वक्तव्य जर बजरंग दलचे पदाधिकारी आणि तेही वरिष्ठ पदाधिकारी करत असतील तर याच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून याची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. सर हिंदी में बता दीजिए. हिंदी में सर वीएचपी तक पूछो हिंदी में पहले पूछो. सर शिवाजी विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय आहे. औरंगजेब पे जो बयान दिए जा रहे हैं विश्व हिंदू परिषद क्या कहना चाहते हैं? कल विश्व हिंदू परिषद बजरंग दल ने कल प्रेस कॉन्फ्रेंस लेके कहा है कि हम कार सेवा करेंगे, अगर सरकार औरंगजेब की कब्र को हटाती नहीं है तो हम उखाड़ फेंकेंगे बाबरी की तरफ. कल बजरंग दल के कुछ पदाधिकारियों ने प्रेस कॉन्फ्रेंस लिया और प्रेस कॉन्फ्रेंस लेके वो प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि जो औरंगजेब की जो कब्र महाराष्ट्र में उसको राज्य शासन ने हटाना चाहिए और राज्य शासन ये कब्र हटाती नहीं है तो बजरंग दल कार सेवा करके उसको हटाएगा. इस प्रकार का बयान जो बजरंग दल ने दिया है ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण सा बयान है. पहले ही महाराष्ट्र में कायदा सुव्यवस्था की परिस्थिति बहुत ही गंभीर है और उसमें इस प्रकार के बजरंग दल के द्वारा कदम उठाए जाते हैं तो उसमें लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति महाराष्ट्र में और बिगड़ सकती है. करके राज्य शासन ने जल्द से जल्द ये बयानबाजी जो बजरंग दल की तरफ से हुई है उसकी गंभीर दखल लेके उनके ऊपर कार्रवाई करना चाहिए. सर फोनवर बोलताना हॅलो ऐवजी जय शिवराय बोला असं राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता. खडकपूर्णा धरणावरील बुलढाणा शहराला 177 कोटी 64 लक्ष रुपये किमतीच्या पाणीपुरवठा योजनेचा जलपूजन सोहळा आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येडगाव धरण येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते 177 कोटी 64 लक्ष रुपये किमतीच्या खडकपूर्णा धरणावरील बुलढाणा शहर व पाणीपुरवठा योजनेचा जलपूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, कार्यकारी अभियंता कृष्णा आव्हाड, शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे, युवासेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. आज बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या आणि 2050 पर्यंत पाण्याची समस्या कधी येणार नाही असा हा खडकपूर्णा प्रकल्प आज चालू झालेला आहे.
बुलढाणा शहराने मागच्या काळामध्ये 40 दिवसातून एकदा पाणी बुलढाणा शहराला यायचं, इतके कठीण हाल या शहराचे झाले. या गावात कोणी राहायला येत नव्हतं, कोणी पाहुणा येत नव्हतं, कारण पाणीच या गावामध्ये नव्हतं. शेवटी 2011 पूजाताई गायकवाड अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी 120 कोटी रुपयाची खडकपूर्णा योजना ही या शहराकरता मंजूर करून आणली. पण ठेकेदाराच्या लापरवाहीपणामुळे आणि त्यांनी काम सोडून गेल्यामुळे या योजनेची कॉस्ट 120 कोटीवर 177 कोटीवर गेली. आणि डिस्ट्रीब्युशन व्यवस्था जी आहे 60 कोटी रुपयाची ही नगरपालिकेने त्या ठिकाणी स्वतः या ठिकाणी केली, बाकी काम MGPने केलं. आणि आज खडकपूर्णाचं पाणी आपल्या वॉटर सप्लाय प्लांटवर या ठिकाणी पोचलेलं आहे. आणि पुढच्या अनेक वर्षाचा प्रश्न आता बुलढाणेकरांचा हा पाण्याचा संपलेला आहे. बुलढाण्याला पाणी मिळणार का आता? बुलढाण्याला दररोज पाणी देण्याची आमची वितरण व्यवस्थेचं काम त्या ठिकाणी चालू आहे. 5 भागापैकी आम्ही 4 भागाचं काम यशस्वीरित्या पूर्ण केलं. एका भागामध्ये अतिक्रमण घरं वगैरे याच्यामुळे अडचण चालली आहे आणि म्हणून ते क्लिअर झाल्यानंतर किंवा ते मागे राहिलं तरी उर्वरित 4 भागाचं पाणी आम्ही दररोज देण्याचा पुढच्या काही दिवसातला आमचा प्रयत्न आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. भिवंडीत आगरी समाजासाठी भव्य भवन, वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण. राहनाड ग्रामपंचायतीतील चरणीपाडा येथे भिवंडी आगरी समाज उन्नती मंडळाच्या वतीनं उभारलेल्या कैलासवासी किशोर R.C. पाटील आगरी भवनाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि माजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अध्यक्ष R.C. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. या सोहळ्यास खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार रुपेश म्हात्रे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विश्वास थळे, मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष D.K. म्हात्रे यांच्यासह विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या नव्या भवनामुळे आगरी समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळणार असून समाजाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केलं. विसाव्या अग्री साहित्य संमेलनाचे कवी सुनील पाटील आम्ही गायिका उत्कर्ष नाईक, स्नेहा नाईक, चैतन्य नाईकर, हंसिका जोशी, कुलकर्णी दिवेकर. मंत्री संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद.
विरोधकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे. कबरीशिवाय शिवाजी महाराजांचा इतिहास कळत नसेल तर देशात औरंगजेबाचे पुतळे उभारावे लागेल. अमेरिकेने ओसामा बिन लादेन याला मारलं, त्याला पाण्यात टाकून दिले. यामुळे औरंगजेब याची कबर नेस्तनाबूत झाली पाहिजे. संजय राऊतांविषयी बोलताना ते म्हणाले की सरकार कुणाचंही असेल तर सुरक्षा असते. बाबरी पडली तेव्हा देखील सुरक्षा होती. लोकांचा उद्रेक होऊ नये यासाठी सुरक्षा आहे. कबरसाठी लाखोंचा खर्च या प्रकरणाविषयी बोलताना ते म्हणाले की औरंगजेब कबरीवर लाखो रुपयांचा खर्च होत नाही, 4-5 लाख होतो. ही अनेक वर्षांपासून चालत आले आहे म्हणून खर्च केला आहे. आता आम्ही केंद्राला सुचवतो यापुढे कबरीवर खर्च करू नये. अवगत नाहीये. भाजपची भूमिका ही आहे की देशात दंगली झाल्या पाहिजेत. महाराष्ट्रात अनेक नवहिंदुत्ववादी कालपर्यंत RSSला शिव्या देत होते. म्हणजे थोडक्यात निलेश राणेंकडे त्यांचा इशारा आहे. आणि मोहन भागवतांनी एक वक्तव्य केलं होतं की हिंदू मुस्लिमांचा DNA एक आहे. मग असं दंगली घडवण्याचं कारण काय? असं आम्ही इफ्तार पार्टीला कुठेही विरोध केलेला नाही हे समजून घ्या. मुस्लिम विरोधी आम्ही आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न हे काही विरोधक करतायत. आम्ही मुस्लिम विरोधक नाही आहेत. जे फक्त या देशात राहून विरोध करतायत त्यांच्या विरोधात आमची मोहीम असते. मुसलमानचे सण त्योहार त्यांनी करू नये, त्यांनी नमाज पढू नये असं आम्ही कुठं म्हणतोय. म्हणून इफ्तार पार्टी देणं हा एक त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्याला जाणं येणं यामध्ये काही अवगत नाही आहे. इफ्तार पार्टीला गेलं म्हणजे मुसलमानाच्या सपोर्टला गेलं, नाही गेलं म्हणजे त्यांना विरोध केला, असा जो काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत हे गैरसमज पसरू नका. मुस्लिम काही आमचे दुश्मन नाहीत, परंतु जी काही लोकांची मानसिकता आहे ती बदलण्याची गरज आहे. ती बदलण्याचं काम सरकार करतं आहे. हा देश विभाजनाकडे चालला आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता त्यावेळेला सुद्धा देशात आत्ताच्यासारखीच परिस्थिती निर्माण झाली होती असं त्यामुळे. संजय राऊत हा विद्वान माणूस आहे, त्याला माहीत नाही आहे. आज पाकिस्तानचे लोकसुद्धा त्यांच्या देशामध्ये कंटाळलेले आहेत. ते इतरत्र स्थलांतरित करत आहेत. म्हणून या देशाचं विभाजन होणार नाही. सर्वांनी एक राहावं ही भूमिका सरकारची, केंद्राची आहे आणि राज्याची आहे. म्हणून विभाजनाचा प्रश्न आता कुठेही उद्भवत नाही. कालपर्यंत फडणवीस मोदींना शिव्या देणारे आता आम्हाला हिंदुत्व शिकवणार का असं नितेश राणेंबद्दल संजय राऊत म्हणाले. संजय राऊतचं मनात घेऊच नका ना. संजय राऊत कोण आहे? हा मुसलला घेऊन नाचणारा माणूस आहे. हा पाकिस्तानचा झेंडा रॅलीमध्ये मिरवणारे लोक येते. आता यांना हिंदुत्व आणि शिवसेना प्रमुखाशी काही देणं घेणं नाही. हे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे पाय चेपायचं काम यांनी आता हा नवीन उद्योग सुरू केलेला आहे. शिवेंद्रराजे शिवाजी महाराज जर समजून सांगायचे असतील तर औरंगजेबाची कबर असायलाच पाहिजे, काय म्हणणं आहे तुमचं? विरोधकांना आजकाल औरंगजेबाबद्दल जास्तीचं प्रेम वाटायला लागलेलं आहे. आणि एवढंच प्रेम असेल मग जर शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला औरंगजेबामुळं कळत नसेल तर औरंगजेबाचे पुतळे उभा करू ना. हे काय बोलणं झालं? औरंगजेबाचं नामनेसुद्धा संपलं पाहिजे. अमेरिकेने लादेनला मारलं, का समुद्रात टाकून दिलं? का त्याची कबर बनली नाही? कसाबची का कबर बनली नाही? काहीतरी एखाद्या धार्मिक त्याला वातावरण द्यायचं आणि इतरांचे मतं आपल्याला मिळतील ह्या आविर्भावात विरोधक बोलत आहेत. त्यांना महाराजाबद्दलचा ना त्यांना अभिमान आहे ना स्वाभिमान आहे. म्हणून अशांकडं आम्ही लक्ष देत नाही आहे. परंतु औरंगजेबाची कबर इथून काढलीच पाहिजे, ती निस्तारनाबूत झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे. तुम्ही सरकारमधले मंत्री आहात, तुम्ही म्हणतात की औरंगजेबाची कबर काढली पाहिजे. मग संजय राऊतांचा आरोप असा आहे की औरंगजेबाची कबर वाचवण्यासाठी सरकारने CRPFची सुरक्षा दिली. सरकार कुणाचं जरी असलं ना, बाबरी पडली सुरक्षा नव्हती का? सरकार कुणाचं होतं? सुरक्षा देणं हे सरकारचं काम आहे. लोकांचा उद्रेक कधी आणि कसा होईल हे बाबरीवरून आपण पाहिलेलं आहे. म्हणून कधी काय घडेल याचा नेम नसतो. म्हणून सुरक्षा किती काही जरी दिली तरी जो लोकांचा उद्रेक झालेला आहे किंवा लोकांना जे वाटतंय त्या पद्धतीने सरकारने सुद्धा त्यांच्या भूमिका समजून घ्यावेत आणि ती कबर इथून उकडून टाकावी. बरोबर. पण त्याच कबरीला दरवर्षी लाखोंचा खर्च केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सुद्धा खात्यातून होत असतो. म्हणजे पुरातत्व विभाग, तिथं सिक्युरिटी आहे, 6 जणांचे कर्मचारी आहेत, राज्य सरकारची पोलीस वेळोवेळी लागत असतात, त्याचबरोबर त्यासाठी लागणारी डागडुजी खर्च, पडझड याच्यावर लाखो रुपयाचा खर्च केला जातो. मग काय? नाही, त्याच्यावर लाखो रुपयाचा खर्च नाही. तुम्ही पाहताय सगळे आकडे 4 लाख 5 लाख रुपये असे जे काही दिलेले आहेत ना. आता
चालत आलेलं आहे बाबा, केलं पाहिजे, हे फक्त त्याच्या मागचं धोरण असावं. परंतु आम्ही केंद्राला सुद्धा विनंती करणार आणि राज्याला सुद्धा यापुढं त्या कबरीवर 1 रुपयाही खर्च करू नये आणि त्या कबरीचा आणि या संस्कृतीचा काहीही संबंध नाही आहे. संजय राऊतांचं महत्त्व दिलं नाही असं त्यांनी वक्तव्य केलं. दरवेळेला शिवाजी महाराजांचं आणि संभाजी महाराजांचं बद्दलचं जे काही विधानं केली गेलेली आहेत ती काँग्रेसकडून पूर्वीपासून होत आलेली आहेत. त्यांनी कधीही शिवाजी महाराजांचा बद्दलचा गुणगौरवाचा कुठेही उल्लेखसुद्धा लवकर करत नाहीत. ते सावरकरांचा सुद्धा करत नाहीत. म्हणून या लोकांची जी नीती आहे ती पाकधार्जिनी ज्याला म्हणतात ती नीती या काँग्रेसची राहिलेली आहे. त्यांना इंग्रजाची जी काही भूमिका होती तोडो आणि जोडो, त्या तोडातोडीमध्ये ही काँग्रेस आघाडीवर आहे. म्हणून भारत जोडोची यात्रा काढतात आणि मुस्लिमाला भडकवणं हेच काँग्रेसचं ध्येय धोरण राहिलेलं आहे. म्हणून त्यांना शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असण्याचं काहीच कारण नाही. 17 तारखेला बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद औरंगजेबाची कबर काढण्यासाठी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. आणि मिलिंद एकबोटेंना 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी करण्यात येईल. यापुढं औरंगजेबची कबर जोपर्यंत उखडल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहेत. अनेक संघटना त्यात सहभागी होत आहेत. लोकांची भावना तीव्र आहे. सरकारने याचा विचार करणं गरजेचं आहे. बाबासाहेब पाटील सहकार याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये असं सांगितलं आहे की सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता हॅलो म्हणण्यापेक्षा जय शिवराय म्हणा, आणि त्यांनी त्या पोस्टची सुरुवातच जय शिवराय असा उल्लेख करून केली आहे. महाराजांचं बद्दलचं आता प्रेम त्यांचं आता उफाळून यायला लागलेलं आहे. त्यांना जाणीव झालेली की महाराजांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करता येणार नाही. महाराज आहेत म्हणून महाराष्ट्र आहे. महाराजांच्या नावाचा जयघोष करणं हे आता त्यांना बंधनकारक वाटायला लागलेलं आहे. म्हणून असलेली मतंसुद्धा विभागल्या जात आहेत. मुस्लिमाची मतं पडत नाहीत, दलित समाजाची मतं पडत नाहीत. मग कोणता तरी एक मताचा गठ्ठा आपल्याकडे असावा म्हणून त्यांनी केलेली ही घोषणा आहे. पण त्यांच्या पक्षामध्ये असलेले विविध धर्म जातीची लोक खरंच जय शिवराय हॅलो ऐवजी जय शिवराय म्हणतील का असा एक प्रश्न. आता हा प्रश्न त्यांना विचारा. त्यांनी जी काही धाडसाची भूमिका घेतली ना त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. परंतु त्यांनी आता किती कोलंट्या उड्या मारल्या तरी लोक आता त्यांच्याबरोबर राहायच्या मनस्थितीत नाहीत. राज्याचे सहकार मंत्री आहेत Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. उमरखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे भोजन. उमरखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील तक्रारीवरून भाजपाचे यवतमाळ पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुट्टडा यांनी अचानक भेट दिली असून त्यांनी निकृष्ट दर्जाचे भोजन देणाऱ्या ठेकेदाराचा समाचार घेतला. सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलींना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे व राहण्याची सुविधा होण्यासाठी सरकार कोट्यावधी रुपये खर्च करत असताना उमरखेड येथील मागासवर्गीय वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचे भोजन मिळत असल्याच्या अनेक तक्रारी झाल्या होत्या. त्यावरून भुतडा यांनी अचानक भेट दिली असता तेथील मुलींनी वेळेवर जेवण मिळत नाही, बिस्किटं मिळत नाहीत, फळे मिळत नाहीत असा पाढाच त्यांनी वाचला. उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील समाज कल्याण विभागाद्वारा संचालित मुलींच्या वसतिगृहामध्ये मुलींची माझ्याकडे तक्रार होती. टेलिफोन मोबाईलद्वारे त्यांनी माझ्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी भेट दिली असता अत्यंत दुरावस्था त्या ठिकाणी किचनची होती. त्याचबरोबर मुलींना जे डबा दिला जात होता, टिफिन दिल्या जात होतं, ते टिफिनसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं आढळून आलं नाही. आणि त्यामुळं या सर्व विषयाची दखल घेऊन मी राज्याचे समाज कल्याण मंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांना भ्रमणध्वनीद्वारे या सर्व अव्यवस्थेच्या बाबतीत त्यांना अवगत केलं
आणि त्यांनी या सर्व विषयामध्ये गंभीर दखल घेऊन त्या ठिकाणी जे सर्व पुरवठा करणारे कंत्राटदार होते त्यांचा पुरवठा त्या ठिकाणी तात्काळ रद्द केलेला आहे आणि निश्चितपणाने शासन मुलींच्या शिक्षणासाठी इतकं अलर्ट असताना, शासनाद्वारे सर्व सुविधा दिल्या जात असताना मुलींपर्यंत या सगळ्या सुविधा न पोहोचणं हे खेदजनक आहे आणि त्यामुळं शासनानं या सर्व विषयाची गांभीर्यानं दखल घ्यावी अशा पद्धतीची विनंती मी शासनाला केलेली आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याचा उपकालवा फुटल्याने शेतातील पीक पाण्याखाली. गोसेखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून उन्हाळी भात पिकासह अन्य पिकांसाठी पाणी सोडण्यात येत आहे. उपारात ते भागडी पुष्प वितरिकेतून सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने या उपकालव्यावर ठिकठिकाणी भगदाड पडले, तर काही ठिकाणी उपकालवा फुटल्यानं पाणी लगतच्या शेतामध्ये शिरलं. यामुळे शेतातील चना, वटाणा यासह अन्य पीक पाण्याखाली आले. आता हे पीक कापणीला आलेले असताना पाण्याखाली आल्याने सडण्याच्या मार्गावर आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे उपकालवा फुटल्याने शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढावल्याचं रोष आता शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून कामाची चौकशी करावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. माझं नाव ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत. आमच्या सरांडी बुजुर्गला गोसेखुर्द डाव्या कालव्याचे उपकालवे आणि मुख्य कालवा आलेला आहे. हल्ली आपण 0 मीटर गेटपासून ओपाराकडे जाणाऱ्या मायनरवर उभे आहोत. हाच कालवा नाही तर जागोजागी याच्या उपलघु कालवे अपुऱ्या आणि निकृष्ट बांधकामामुळे फुटून शेतमालात पाणी गेलेलं आहे. त्यात शेतकऱ्यांचं चना, वाटाणा व इतर कडधान्यात पाणी शिरून मोठे नुकसान झालेले आहे. हल्ली कालवे एवढे निकृष्ट आहेत की आलेल्या प्रवाहाच्या माराने सर्व कालवे जागोजागी फुटून शेतशिवारात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. ही उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यातसुद्धा मागील 5 वर्षापासून ही परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत आहे. तरी या बांधकामाची योग्य चौकशी व्हावी आणि शेतकऱ्यांना शेताच्या झालेले नुकसान याची भरपाई मिळावी. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422